नमस्कार, मी जान्हवी नथ क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज एकच मोती वापरून 3 वेगवेगळे ज्वेलरी डिझाईन्स बनवणार आहे। फायनल बघायलाच पाहिजे। सर्वात आधी हा सुंदर मोती फ्लावर बनवते। हा डिझाईन खूप वर्सिटाईल आहे। याचा वापर अनेक ज्वेलरीमध्ये करू शकतो। तुम्हाला जर हा मोती बनायला शिकायचा असेल तर मी अगोदरच डे 7 मोती फ्लावर मेकिंग व्हिडिओ टाकला आहे। आता ह्याच फ्लॉवरपासून आपण ट्रेडिशनल नथ बनवणार आहोत। चला मग सुरुवात करू। इथे 3 फ्लॉवर बनवले आहेत वेगवेगळ्या मोती साईजचे आणि 18 गेज तार घेतली आहे। 18 गेज तारेवर लूप बनवून ते 3 फूल अटॅच करायचे आहेत। सर्वात पहिले मोठा फूल अटॅच केला, नंतर मिडलमधला फूल अटॅच करून घेतला। ते मिडलवाला फूल पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे। त्यानंतर छोटा राहिलेला फ्लॉवर अटॅच करायचा। त्यानंतर मागच्या साईडला तार घेऊन त्याला लूप बनवून प्रेसची नथ तयार करायची आहे। हा लूक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। हा लूक खूप छान दिसतो आणि एलिगंट पण दिसतो। आता ह्याच फ्लॉवर वापरून मंगळसूत्र पेंडंट बनवणार आहे। 2 रेडी फ्लॉवर घेतले आहेत, नंतर 22 गेज तार घेतली आहे। तारेला लूप बनवून घ्यायचा आहे। लूप बनवल्यानंतर एक मोती, कॅप, परत एक मोती, नंतर कॅप टाकून घ्यायचा आहे। फ्लॉवरला आपल्याला बेस अटॅच करायचा आहे। तो बेस व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवायचा आहे। तो बेस दोन्ही फ्लॉवरला बेस अटॅच केल्यानंतर तो पेंडंटला आपल्याला अटॅच करायचा आहे। तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तयार करायचा आहे। बेस अटॅच झाल्यानंतर आपल्याला परत तो फ्लॉवर पेंडंटमध्ये ॲड करायचा आहे। नंतर एक कॅप टाकायची, परत एक मोती, परत कॅप, परत मोती, असं आपल्याला रिपीट करत जायचं आहे। ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करत जायचं आहे। मंगळसूत्र पेंडंट बनवला आहे। हा डिझाईन सिंपल आणि खूप सुंदर दिसतो। तुम्हाला कसा वाटला? आणि शेवटी एक छोटी क्यूट रिंग बनवणार आहे। एक रेडी फ्लॉवर रिंग बेस घेतला आहे। रिंग बेसवर फ्लॉवर अटॅच केलं आहे। हा एव्हरीडे वेअरसाठी परफेक्ट आहे। रिंग कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर एक मोती फ्लॉवर वापरून 3 सुंदर डिझाईन तयार झाले। नथ, मंगळसूत्र आणि रिंग। तुम्हाला कोणता जास्त आवडला कमेंट करा। अशा ज्वेलरी मेकिंग्स व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।